परमात्मने नमः. नमस्कार. मी जीत आणि भगवद्गीतेच्या 29व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 26. तत्रापश्य स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनर्योरुभयोरपि. त्यानंतर पृथानंदन अर्जुनाने त्या दोन्हीही सैन्यामध्ये स्थित असलेल्या पित्यांना, आजोबांना, आचार्यांना, मामांना, भावांना, पुत्रांना, नातवांना, तसेच मित्रांना, सासऱ्यांना आणि स्नेह्यांनाही पाहिले. पहा, गुरूंना पहा म्हटल्यानंतर अर्जुनाने या सर्वांना पाहिलं. ही भगवंताची लीला आहे. भाषांतर आपण वाचूया की तेव्हा पार्थाने तेथे दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेल्या आपले वाडवडील, पितामह, आचार्य, मामा, भाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक असे सर्व पाहिले. पहा, अत्यंत सुंदर असा हा श्लोक आहे. आपल्याला आजूबाजूला हे दिसत असतात. पुन्हा मी सांगतो की मनामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात. प्रेम किंवा आपुलकी आणि तिटकारा म्हणजे सातत्याने इथे या साधक संजीवनीमध्ये जे वर्णन केलेलं आहे ते राग म्हणजे अनुराग आणि द्वेष या संदर्भाने हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्जुनासारख्या व्यक्तीच्या सुद्धा मनामध्ये ह्या गोष्टी ज्या सुप्तावस्थेत होत्या त्याला एका अर्थाने ते बटन दाबून, ती कळ दाबून भगवंतांनी त्या मोहाच्या सगळ्या भावना जागा केलेल्या आहेत आणि मग त्यांना ते दिसायला लागलेलं आहे. पहा सगळं तिथे. या ठिकाणी आपण एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की इथे अर्जुनाला पार्थ या नावाने भगवान श्रीकृष्ण संबोधित करतात. हे कुंतीच्या पहिल्या माहेरचं म्हणजे दत्तक जाण्यापूर्वीच्या माहेरचं कुंतीचं नाव आहे पृथा. आणि पृथा तिचा पुत्र म्हणून सगळेच म्हणजे युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन तिघंही पृथा म्हणजे पृथेचे पुत्र पार्थच आहेत, लक्षात घेतलं पाहिजे. पण विशेष करून अर्जुनाला भगवंत या पार्थ नावाने हाक मारतात म्हणजे श्रीकृष्णाच्या घरच्या नावाने. श्रीकृष्णाचं घर आहे हिचं, कुंतीचं माहेर म्हणजे त्या सख्या आत्या आहेत कुंती. तर त्या नातेसंबंधातून इथे पार्थ म्हणून हाक मारतात. पहा, तर त्यांना पार्थ म्हणून हे इथे संबोधतात संजय प्रत्यक्षामध्ये. तर तिथे तोच भाव जाणून देण्याचा प्रयत्न आहे की हे श्रीकृष्ण आणि अर्जुनसुद्धा इथे नातेवाईक आहेत. व्याख्या पाहूया की जेव्हा भगवंतांनी अर्जुनास म्हटले की या युद्धभूमीवर एकत्र जमलेल्या कुरुवंशीयांना पहा, तेव्हा अर्जुनाची दृष्टी दोन्ही सैन्यामधील असलेल्या आपल्या कुटुंबियांवर पडली. त्यांनी असे पाहिले की या सैन्यामध्ये युद्धासाठी जमलेले भूरिश्रवा इत्यादी वडिलांचे भाऊ आपापल्या स्थानावर उभे आहेत, जे माझ्यासाठी वडिला समान आहेत. भीष्माचार्य, सोमदत्त इत्यादी पितामह उभे आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य इत्यादी गुरु, विद्या शिकवणारे आणि कुलगुरू उभे आहेत. पुरुजित, कुंतीभोज, शल्य, शकुनी इत्यादी मामा उभे आहेत. भीम, दुर्योधन इत्यादी भाऊ उभे आहेत. अभिमन्यू, घटोत्कच, लक्ष्मण, दुर्योधनाचा पुत्र इत्यादी माझे आणि माझ्या भावांचे पुत्र उभे आहेत. लक्ष्मण इत्यादींचे पुत्र उभे आहेत, जे माझे पौत्र आहेत. दुर्योधनाचे अश्वत्थामा इत्यादी मित्र उभे आहेत आणि तसेच आपल्या पक्षाचे मित्र देखील उभे आहेत. द्रुपद, शैब्य इत्यादी सासरे उभे आहेत. कोणत्याही हेतू वाचून आपल्या पक्षाचे हित इच्छिणारे सात्यकी, कृतवर्मा इत्यादी स्नेही देखील उभे आहेत. या ठिकाणी लक्ष्मणाचा इथे उल्लेख येतो, जो दुर्योधनाचा पुत्र आहे. याचा आणि श्रीकृष्णाचं नातं काय आहे? श्रीकृष्णाचे भाऊ, सख्खे मोठे भाऊ बलराम यांची कन्या ही लक्ष्मणाची पत्नी आहे. म्हणजे एका अर्थाने श्रीकृष्णाचे ते जावई आहेत, लक्षात घ्या, लक्ष्मण.
तर इथे दुर्योधनाशी सुद्धा नातेसंबंध खूप जवळचा आहे कृष्णाचा, बलरामाचा पण खूप जवळचा आहे. पण बलरामानी या युद्धापासून अलिप्त दोन्हीपैकी कोणत्याही बाजूनी पडायचं नाही. कारण एका बाजूला आत्याची मुलं आहेत, एका बाजूला हे दुर्योधन वगैरे हे जे व्याही आहेत ते आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये बलरामानी ह्या युद्धामध्ये पडण्यास नकार दिलेला आहे. पहा, किंबहुना त्यांनी तो नकार देताना श्रीकृष्णाकडून वचन घेतलेलं आहे की मी पडणार नाही, तूही शस्त्र उचलायचं नाही, याने तरी आपल्या भावाला ते वचन दिलेलं आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टी, याच्यातलं राजकारणही समजून घेतलं पाहिजे, कौटुंबिक नातेसंबंधही समजून घेतले पाहिजेत. आणि या सगळ्या संबंधाची आठवण या एकाच वाक्याने भगवंत अर्जुनाला करून देतात, हेही या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. तुमच्याही मनातली ही सगळी नाती काही प्रेमाची असतील, काही प्रेमाची नसतील, काही तुमच्या बाजूची असतील आणि काही तुमच्या विरोधातली असतील, तर ही सगळी नाती तुम्हाला या ठिकाणी आठवली असतील. तर या नात्यांचा तुम्ही विचार करा आणि या दोन्ही सैन्याच्या तुमच्या मनामध्ये जे पांडव आणि कौरव आहेत त्यांच्यामध्ये एकदा जाऊन उभे राहा भगवंताच्या कृपेने त्याचं बोट धरून, आणि मग पहा काय काय चमत्कार घडतो. मग पहा तुम्हाला तुमच्या मनामधलं काय काय समजतं. मग पहा तुम्हालाच तुमच्याबद्दल किती किती काय काय जाणून घेता येतं. आणि मग अशा प्रकारे तुम्ही स्वरूपाच्या ज्ञानापर्यंत जाल आणि त्याच्यानंतर जी पुढे आहे ती आध्यात्मिक प्रगती, पारमात्मिक जो काही त्याच्यातला साधनेचा भाग आहे तो सुरू होईल. आपण हे समजून घेतलं पाहिजे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे, तर आपल्या सर्व कुटुंबियांना पाहिल्यानंतर अर्जुनाने काय केले हे पुढील श्लोकात सांगत आहेत. त्याची जी अवस्था, तुमची सातत्याने अशी अवस्था असते, माझी सातत्याने अशी अवस्था असते, सर्वसामान्य माणसाची ज्याचे परमात्म्याचं ज्याला दर्शन झालेलं नाही, आपलं नित्य नातं त्या परमेश्वराशी आहे, बाकीच्या सर्वच गोष्टी नात्यातून आलेल्या अनित्य आहेत, हे ज्याला समजतं पहा, तसा जर मनुष्य नसेल तर त्याची अवस्था कशी होते. सर्वसामान्य माणसाची, जो भक्त आहे पण ह्या मोहात पडलेला आहे, ती अर्जुनाची अवस्था समजून घेताना आपल्याला आपल्याही अवस्थेचं अवलोकन करता येईल निश्चितपणाने. ओम परमात्मने नमः.